मित्र हो नमस्कार. मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्र हो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी बोर्ड परीक्षा 2025 इतिहास राज्यशास्त्र या विषयांचा जो पेपर झालेला होता त्या पेपरची उत्तरपत्रिका आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. त्याचबरोबर 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केले जातील. त्यामुळे आपण जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर सुरू करूया मार्च 2025 इतिहास राज्यशास्त्र या विषयांची उत्तरपत्रिका. तर यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 विधाने विचारली जातील. पहिले विधान आपण पाहूया. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. यासाठी पर्याय आहेत अ दिल्ली, ब हडप्पा, क ऊर आणि ड कोलकाता. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे ऊर. पाहूया दुसरी रिकामी जागा. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री टिंबटिंब हे होते. यासाठी पर्याय आहेत अ वसंतराव नाईक, ब यशवंतराव चव्हाण, क शंकरराव चव्हाण आणि ड वसंतदादा पाटील. तर याचे योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. पाहूयात तिसरे विधान आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. यासाठी पर्याय आहेत अ जेम्स स्मिथ, ब फेडरिक मॅक्स मुलर, क माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन आणि ड जॉन मार्शल. तर याचे योग्य पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक ब फेडरिक मॅक्स मुलर. पाहूया प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 गट दिले जातील. पाहूया पहिला गट. त्यामध्ये 1 रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर, 2 टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर, 3 साष्टांग नमस्कार आचार्य आत्रे आणि 4 एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. तर यापैकी चुकी जोडी जी आहे जोडी क्रमांक 4 एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. पाहूया दुसरा गट. दुसऱ्या गटामध्ये अ लिओपोल्ड व्हॅन रांके द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, 2 मायकेल फुको आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, 3 कार्ल मार्क्स दास कॅपिटल आणि 4 रेने देकार्त रिजन इन हिस्ट्री. तर यापैकी चुकी जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 रेने देकार्त रिजन इन हिस्टरी. तिसरा गट आहे. त्यामध्ये 1 प्रभाकर आचार्य प्रके अत्रे, 2 दर्पण बाळशास्त्री जांभेकर, 3 दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि 4 केसरी बाळ गंगाधर टिळक. तर यापैकी चुकी जोडी आहे जोडी क्रमांक 1 प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्याही 2 कृती आपणास सोडवायच्या आहेत. पहिली कृती आहे पुढील तक्ता पूर्ण करा. भारतातील ग्रंथालये शहरे. तर शहरे आणि ग्रंथालयाचे नाव लिहायचे आपणास. तर यामध्ये कोलकाता नॅशनल लायब्ररी, दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, 3 हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि मुंबई लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी. त्यानंतर दुसरे जे संकल्पनाचित्र आहे दुसरे संकल्पनाचित्र आपणास पूर्ण करावायचे आहे. दुसरे संकल्पनाचित्र आहे भारत एक खोज मालिकेतील मांडलेल्या घटना. या मालिकेतून कोणकोणत्या घटना मांडल्या. त्यामध्ये 1 रामायण महाभारत याचा अन्वयार्थ, 2 हडप्पा संस्कृती, 3 मौर्य कालखंड आणि 4 वैदिक काळ. या व्यतिरिक्त तुर्क अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशाहांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम. हे जरी लिहिले तरी आपणास उत्तरे योग्य असतील. पाहूया तिसरी संकल्पना जी आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे. यामध्ये पहिला आहे महाबळेश्वर, त्यानंतर पाचगणी, लोणावळा, खंडाळा. या व्यतिरिक्त माथेरान, चिखलदरा हे सुद्धा उत्तरे आपण लिहू शकता. प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 2 संकल्पना आपणास स्पष्ट करायच्या आहेत. पहिली संकल्पना आहे उपयोजित इतिहास.
तर याचे उत्तर एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. दुसरा मुद्दा, इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाची उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटना समाविष्ट असतात. तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर दुसरी संकल्पना पाहूया, मराठा चित्रशैली. तर याचे उत्तर, इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये एक सचित्र हस्तलिखित पोत्या, पोत्यांच्या खाली व वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यावरील चित्रे, काचचित्रे आणि भिंतीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो. दुसरा मुद्दा, या शैलीत चित्रे रंगीत असून ती भिंतीचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे याच्या स्वरूपातील आहेत. तिसरा मुद्दा, वाड्याचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भिंतीचित्रे पाहण्यास मिळतात. चौथा मुद्दा, या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपियन चित्रशैलीचा प्रभाव पडलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे स्थलकोश. तर याचे उत्तर, एक भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. दुसरा मुद्दा, महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. तिसरा मुद्दा, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्य, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्य अर्थशास्त्र, बुद्ध व जैन साहित्य, चीनी, फारसी, ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती मिळते. चौथा मुद्दा, स्थलकोशामुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते दोन विधाने आपणास सोडवायचे आहेत. पहिले विधान आहे, मायकेल फुको यांचा लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. तर याचे उत्तर, एक मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. दुसरा मुद्दा, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. तिसरा मुद्दा, भूतकाळातील स्थित्यांतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वांचा प्रयत्न असतो. आणि चौथा मुद्दा, फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर, एक ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. दुसरा मुद्दा, बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि योद्धांचे वर्णने असतात. तिसरा मुद्दा, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनांचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात, म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. तर याचे जे उत्तर आहे, एक ऐतिहासिक घटनावर आणि व्यक्तीवर चित्रपट बनताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. दुसरा मुद्दा, ऐतिहासिक कथाविषयक
असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. तिसरा मुद्दा, पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती याही माहिती असाव्या लागतात. चौथा मुद्दा, त्यावेळीची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादीचे नियोजन करावे लागते. म्हणून चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर चौथे विधान जे आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे जे उत्तर आहे, याचे उत्तर 1. लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. दुसरा मुद्दा, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. तिसरा मुद्दा, कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे हा जो उतारा आहे, हा उतारा आपणास काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि या उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत. पाहूया या उतार्यावर प्रश्न कोणकोणते. यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते. तर याचे उत्तर 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक मेजर ध्यानचंद होते. दुसरा प्रश्न, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर याचे उत्तर 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. तर विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न स्वमतावर आधारित आहे. याचे उत्तर, हॉकी हा भारतातील एक महत्त्वाचा खेळ आहे. दुसरा मुद्दा, हॉकी खेळात भारताने जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. तिसरा मुद्दा, 1936 या साली भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. चौथा मुद्दा, हॉकीतील कामगिरीमुळे मेजर ध्यानचंद यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले आहे. चौथा मुद्दा, आपण हॉकी खेळाविषयी योग्य असे स्वमत लिहू शकता. त्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरा मुद्दा, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली. तिसरा मुद्दा, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. चौथा मुद्दा, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स स्त्रियांच्या कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. आणि पाचवा जो मुद्दा तो म्हणजे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. तर कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये 1. कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, ग्रंथालय, अभिलेखागारे, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतो. दुसरा मुद्दा, औद्योगिक आणि जाहिराती क्षेत्रात तसेच कलावस्तूच्या खरेदी विक्री व्यवसायात कलाकारांच्या जाणकारांची आवश्यकता असते. तिसरा मुद्दा, चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य भूमिका करणारे कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी तज्ज्ञांची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातही जाणकारांची गरज असते. पाचवा मुद्दा, दागदागिने, धातूच्या व लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रातही अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. सहावा मुद्दा, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू
शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. तर याचे उत्तर: 1. घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीर रसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय. दुसरा मुद्दा: पोवाडा हा गद्य पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. तिसरा मुद्दा: पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरित्या डफाच्या तालावर पोवाडे सादर केले जात असत. चौथा मुद्दा: पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते. पाचवा मुद्दा: लोकजागृती आणि मनोरंजन हे पोवाड्यांचे मुख्य हेतू असतात. सहावा मुद्दा: पोवाड्यात दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शास्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हे इतिहास लेखनाचे उपयुक्त साधन आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. तर यामध्ये पर्यटनाचे अनेक प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. त्यातील प्रमुख 3 प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये 1. ऐतिहासिक पर्यटन. पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अटूट आहे, म्हणून जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणी पाहण्यासाठी ओघ वाढत आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यासारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटन भेटी देतात. जगभरात असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यानंतर पर्यटनाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भौगोलिक पर्यटन. अभयारण्य, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्य हे प्रत्येक देशांचे वैभव असते. निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडते. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यासाठी जगभरातील लोक अशा ठिकाणी भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय. पर्यटनाचा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन. आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्व संमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे. या व्यतिरिक्त पर्यटनाचे इतरही प्रकार आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय लिहून विधाने पुन्हा लिहा. पहिले विधान पाहूया. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर याचे उत्तर आहे 50%. दुसरी, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली. तर याचे उत्तर आहे हरित क्रांती. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. तर पहिले विधान आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतो. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो, म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. दुसरे विधान आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे, कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांच्यातील परस्परावरील विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. तिसरा मुद्दा, शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली.
म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. तिसरे विधान जे आहे ते म्हणजे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर याचे जे उत्तर आहे हे विधान चूक आहे. कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने केंद्रात व राज्यात आघाडी सरकार अधिकारावर आली. दुसरा मुद्दा, पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. तिसरा मुद्दा, 1977चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत, म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा जो समज आहे हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे अल्पसंख्याकाविषयी तरतुदी. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1, अल्पसंख्याकाच्या अधिकाराचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. दुसरा मुद्दा, धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तिसरा मुद्दा, अल्पसंख्याकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. आणि चौथा मुद्दा, अल्पसंख्याकाची भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. दुसरी संकल्पना आपण पाहूया. या दोन संकल्पनांपैकी कोणती एक संकल्पना सोडवायची आहे. दुसरी संकल्पना आहे कामगार चळवळ. तर याचे उत्तर 1, 1950 नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. या औद्योगिकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला. दुसरा मुद्दा, पुढे यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या. तिसरा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संघटनांची स्थापना झाली. 1960 ते 1980 पर्यंत कामगार चळवळीचा प्रभाव वाढत होता. 1980 नंतर मात्र मुंबईत कापडगिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली. चौथा मुद्दा, जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीमुळे कामगार चळवळीवर मोठा आघात झालेला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे सूचनेनुसार कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. निवडणूक प्रक्रिया, त्यामध्ये निवडणूक आयोगाची कोणती भूमिका आहे आणि मतदाराची कोणती भूमिका आहे. निवडणूक आयोगाची भूमिका आहे मतदारसंघाची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, निवडणुका घोषित करणे, उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे, मतदानाची व्यवस्था करणे आणि 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे मतमोजणी व निकाल जाहीर करणे. आणि मतदाराची जी भूमिका आहे तो म्हणजे आचारसंहितेचे पालन करणे. दुसरा मुद्दा, प्रचार सभांना हजर राहून मत निश्चित करणे. आणि तिसरा मुद्दा, मतदान करणे. यापैकी कोणत्याही 2-2 आपणास लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरे जे संकल्पनाचित्र आहे, दुसरे संकल्पनाचित्र आहे भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने. तर पहिलं जे आव्हान आहे ते म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण. दुसरं आव्हान आहे भ्रष्टाचार. तिसरे जे आव्हान आहे ते म्हणजे जमातवाद व दहशतवाद. आणि चौथे जे आव्हान आहे ते म्हणजे डावे, उग्रवादी, नक्षलवादी. या व्यतिरिक्त सामाजिक आव्हानामध्ये बेरोजगारी, वेतनाधीनता, दुष्काळ, साधनसंपत्तीचे असमान वितरण, गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी, जातीयता हे सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा. तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठेवलेले आहेत. त्यामध्ये पहिला निकष, किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहेत. किंवा दुसरा मुद्दा, आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागापैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहेत. किंवा किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत. तर याचे जे उत्तर आहे, याचे उत्तर म्हणजे
भारतीय लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत. त्यामध्ये 1. लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धर्मीय, वंशी, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. दुसरा मुद्दा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. तिसरा मुद्दा, केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर लोकशाहीशी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि चौथा मुद्दा, शासन व्यवहारात सर्वांचा सहभाग वाढला पाहिजे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.